मी रोहित पवार. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, 15 तारीख सकाळी 10:30 वाजता नाशिक या शहरामध्ये गोल्फ क्लब ग्राउंडवर आपण सर्वजण मोठ्या संख्येने एकत्रित येत आहोत. कशासाठी एकत्रित येत आहोत? तर आपल्या बळीराजासाठी लढण्यासाठी एकत्रित येत आहोत. आज अनेक आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रलंबित आहेत, पण दुर्दैव असं सरकारकडनं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्या शेतात पिकणाऱ्या मालाला हमीभाव मिळत नाही, खतं महाग होत चाललेली आहेत, विम्याचा प्रश्न हा अतिशय मोठा बनलेला आहे, लोकांना अवकाळी पाऊस जो आला त्याचा अजून पैसा मिळालेला नाही, त्याच्याबरोबर अनेक प्रश्न आहेत. आपला शेतकरी बँकेत जातो पण सिबिल बघितल्यानंतर त्याला बँकेत लोन मिळत नाही. त्याच्याचबरोबर इतरही जे महत्वपूर्ण त्याचे विषय असतात त्याच्याकडे आज दुर्लक्ष केलं जातं. कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये, अधिकाऱ्यांकडे, कृषी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून तो बेजार झालेला आहे. कुणाचंही लक्ष नाही. मग या सरकारचं लक्ष आमच्या या बळीराजाकडे, या शेतकऱ्याच्या अडचणीकडे वळवण्यासाठी आदरणीय पवार साहेब स्वतः 15 तारखेला नाशिक या शहरामध्ये शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी येत आहेत. पवार साहेबांचं वय हे 85 आहे, पण तरी सुद्धा आमचा शेतकरी, युवा, विद्यार्थी, महिला, महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक त्यातला कुणीही अडचणीत असेल तर आपला या महाराष्ट्रातला सह्याद्री म्हणजे आदरणीय पवार साहेब त्यांच्या वतीने महाराष्ट्र धर्मासाठी हे लढत आलेले आहेत. त्यामुळे पवार साहेब स्वतः 15 तारखेला सकाळी 10:30 वाजता नाशिक शहरामध्ये गोल्फ क्लब ग्राउंडवर येत आहेत आणि तिथून आपण सर्वजण चालत एक कलेक्टर ऑफिस पर्यंत चालत आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये असणारे सर्व जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी मनापासून काम करतात, लोकांपर्यंत पोहोचतात. तालुका चे सगळे कार्यकारिणी लोकांपर्यंत पोहोचते, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. शहरामध्ये असणारे सुद्धा जे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, ते लोकांपर्यंत जाऊन लोकांना विनंती करत आहेत. त्यामुळे आपण शेतकऱ्यांचे मुद्दे घेणारच आहोत, मजुरांचे मुद्दे तिथे घेणार आहोत, या शेतकरी आणि मजुरांच्या मुलांचे मुद्दे आपण घेणार आहोत, काही शहरातले मुद्दे घेणार आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मुद्दे हे जे आज महत्वाचे आहेत, या सर्व मुद्द्यांवर आपण लक्ष देऊन त्यांच्यासाठी लढणार आहोत. त्यामुळे मोठ्या संख्येने या झोपलेल्या सरकारला उठवण्यासाठी, नाहीतर झोपलेलं सोंग घेणाऱ्या या सरकारला उठवण्यासाठी आपण सर्वजण मोठा मोर्चा हा काढणार आहोत. आक्रोश मोर्चा, जो आक्रोश आपल्या सर्वांच्या मनामध्ये तो रस्त्यावर आपल्याला